नेक्स्ट स्टुडंट जे आहे त्या हाऊसवाईफ आहे. पर्सनली मला त्या आमच्या काय म्हणतात तर त्यांच्या हस्बंड बरोबर आले होते, सॉरी. आणि त्यांनी टेक्निकल क्वेश्चन त्यांच्या हस्बंडने विचारलं, सर्व काही उत्तर दिलं आणि नंतर मला सांगितलं की माझ्या मिसेसला. तर माझ्या मनात पहिला तो प्रश्न आला की विचारलेलं जे आहे ते एवढं काही सांगितलं, तर यांना जो करायचं यांनी तर काहीच विचारलं नाही, तर यांना खरंच करायचंय का नाही का? तर डेफिनेटली आपण आज त्यांच्याकडून जाणून घेऊया की किती समजलंय, योग्य निर्णय होता का नाही आणि त्यांना काय वाटलं. तर मॅडम, तुमचं सर्व इन्फॉर्मेशन इंट्रोडक्शन द्या. मी अस्मिता अमोल चव्हाण, हाऊसवाईफ. मी सरांच्याकडे गेलेली पहिल्या दिवशी विचारायसाठी सरांच्या घरी, माझे हजबंड आणि मी क्लास करायसाठी. तर माझे हजबंड बोलले की क्लास कर तू घरी बसण्यापेक्षा. मग क्लास करायला त्या दिवशी मला काहीच शेअर मार्केट बद्दल काहीच माहित नव्हतं. मग सरांनी खूप छान पद्धतीने आम्हाला ते सगळं शिकवलं. शिकवल्यानंतर ना जे काल काय झालं ते आज आल्यानंतर ना पण परत घेतलं की काय काय शिकलात तुम्ही, तुम्हाला काय काय समजलं. खूप छान पद्धतीने सरांनी आम्हाला शिकवलं. तर तुम्हाला आता सर्व काही समजलंय, पण आता तुम्ही हळूहळू जो मी शॉर्टकट सांगितलं की तुम्हाला काही बोलता नाही आलं, एवढंच बोला की मला सरळ समजलं नाही सोडा, तर तसं काही वापरू नका. तो जोक केला होता मी. काय काय खूप छान पद्धतीने सरांनी बघा, शिकवलं. मी लाईव्ह बोलतो, मी काही असं काही लपून छपून नाही ठेवत काही. सरांनी खरंच खूप छान शिकवलं. स्टॉप पहिल्या दिवशी तर कायच नव्हतं, स्टॉप लॉस कसा लावायचा, ऑर्डर बाय कशी करायची, सगळं शिकवलं आजपर्यंत. लेवल्स समजल्या तुम्हाला? लेवल्स पण म्हणजे समजल्या. जर तुम्हाला स्वतःहून उद्या ट्रेडिंग करायची असेल शेअर मार्केट, कोणते शेअर घ्यायचंय, कुठल्या प्राइसला घ्यायची, यासाठी कोणाचा सल्ला घ्यायची गरज काय नाही. करायचं तर तो चार्ट सरांनी पूर्ण आम्हाला समजून सांगितलं की तो कुठं बाय करायचं काय. इव्हन ऑप्शन मध्ये कोणता ऑप्शन निवडायचा, कोणता स्ट्राईक प्राइस निवडायची, ते पण लक्षात आलंय. म्हणजे ओव्हरऑल तुम्हाला असं काही अवघड वाटलं का? खूप टेक्निकल नॉलेज पाहिजे किंवा बॅकग्राऊंड खूप चांगला पाहिजे? असं काय हाऊस वाईफ म्हटलं की लोकांच्या मनात लगेच असं येतं, अरे काय हिला काय नॉलेज नसेल. तो तुम्ही ब्रेक केला तो पॉइंट है ना, क्योंकि टेक्निकल नॉलेज असलं तर काय झालं, सिखाने वाला अगर अच्छे सिखा दे तो मैं सीख लूंगी, है ना. तर तुमचा आता कसा अनुभव कसा आला केलं, तर तुम्हाला एक कॉन्फिडन्स कसा आलाय, किंवा तर जे हाऊसवाईफ जे असेल तुमच्या सारख्याच, त्यांच्या मनात असेल इच्छा करण्याची क्लास, तर तुम्ही त्यांना काय सजेशन देऊ शकता? मी तर बोलेन क्लास करा. ते शिकण्यासारखं असं अवघड काहीच नाही. सरांनी खूप सोप्या पद्धतीने शिकवलंय. जास्त असं अवघड पण नाही की सोप्यातल्या सोप्या पद्धतीने सरांनी शिकवलंय. त्यामुळं किंवा डायरेक्ट ट्रेडिंग करा, ते पण योग्य निर्णय राहील तुमच्याकडून. कारण क्लास बरेच हाऊसवाईफ पण करतात आणि नंतर त्यांच्या घरच्यांना कळतं की ते पण करताय आणि मग लॉस दाखवताय. क्लास करा, क्लास करून शिका आणि मग ट्रेडिंग करा. येस. ओव्हरऑल हे सर्व करायचं सांगायचा उद्देश हाच आहे की तुम्ही कुठेही शिका, कुठेही क्लास करा, पण क्लास नक्की करा. खूप चांगले ट्रेनर नक्कीच मार्केटमध्ये आहे, पण जेन्युइन ट्रेनरला ओळखायचा प्रयत्न करा. जेन्युइनली तुम्ही शिकायचा प्रयत्न करा. लोक शिकवायला खरंच तयार आहे. त्यांनी एवढे वर्ष घातले म्हणजे त्यांनाही वाटतंय की लोकांनी करावा, पुढे यावा. पण डेफिनेटली तुम्ही राईट माणसापर्यंत पोहोचले तर ती योग्य निर्णय राहतो. आणि दुसरा विषय माझ्या कडून जे सांगण्याचा प्रयत्न करतोय मी, की कोणी कितीही शिकवलं, शेवटी बॅक टेस्टिंग, स्वतःचा कॉन्फिडन्स, स्वतःची स्ट्रॅटेजी आणि स्वतःवर असलेला अनुभव जो आहे त्याप्रमाणे जर आपण केला तरच पुढे येऊ शकतो. कारण कसं होतं की प्रत्येकाची रिस्क घेण्याची क्षमता वेगळी आहे. प्रत्येकाला काही गोष्टी कशा समजतात आणि ते कशा इम्प्लिमेंट करायचा याची टेक्निक वेगळी आहे. आणि त्याप्रमाणे आपण जेव्हा बॅक टेस्टिंग करतो तेव्हा ते आपल्याला बरोबर कळतं. आणि एक असा विषय की आता जसं आर्मी बॅकग्राऊंड तुमच्या हस्बंडचा आहे, त्यांचा टायमिंग बराचसा मॅच होत नाही आणि तुम्ही हाऊसवाईफ आहे, तुमच्याकडे टाइम भरपूर आहे. पण मग प्रॅक्टिकली जसं माझ्याकडे टाइम लिमिट आहे, 9:15 ते 9:45 आणि तुम्ही दिवसभर आता फ्री, मग करणार का दिवसभर ट्रेन? का? आता लोकांना प्रश्न पडेल का बरं असं? जास्त ओव्हर ट्रेड करून पण काय उपयोग नाही. सरांनी सांगितले एकदाच ट्रेड करा, लॉस काय पण होईल तेवढ्यात तुम्ही बाहेर निघा. जास्त करत बसलात की जास्त लॉस मध्ये जाणार. आणि सरांनी असं शिकवलंय की आम्ही व्यवस्थित ज्या त्या ह्याला एंट्री करू शकतो. व्हेरी गुड. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल
की तुम्ही स्वतःचे निर्णय आणि स्वतःचा डिसिप्लिन हे मेंटेन करायला तरच आपण पुढे येऊ शकतो, है ना? कारण डिसिप्लिन असेल तर दिवसभर ट्रेडिंग करणार, दिवसभर ट्रेडिंग केला तर दिवसभर तुमच्या मनामध्ये प्रॉफिट कसा कमवायचा हेच चालणार, आणि ऑटोमॅटिकली तुम्हाला लॉस सहन करण्याची शक्ती नाही राहणार, आणि तुम्ही रिव्हेंज घेणार. जे लोक म्हणतात रिव्हेंज ट्रेड, की मला प्रॉफिट मध्ये यायचंच आहे म्हणून मी काही करेन, मग काही करतात. ती गोष्ट काय आता होणार नाही. व्हेरी गुड. आणि जसं तुम्ही आता एक दुसरा विषय बोललेच होतो की एक टाइम मी डिसाईड करून 9:15 ते 9:45 म्हणा किंवा इतर ज्या गोष्टी, तर असंच टायमिंग तुम्ही कुठला पण निवडू शकता जेव्हा तुम्हाला वेळ आहे. 12 वाजता निवडा, 2 वाजता निवडा, 1 वाजता निवडा, पण तुमचा फिक्स टायमिंग. त्या टायमिंग मध्ये चालणारी घटना किंवा असणारा विषय तो नीट समजून घ्या. मार्केट त्या टायमाला कसं काम करतो ते समजून घ्या. मग त्याप्रमाणे आपण ते करू शकतो का नाही हे समजून घ्या, आणि मग त्यातून ट्रेड करा. पण त्यासाठी पूर्ण टाइमच करावा असा उद्देश असणार. सायकोलॉजिकल तुम्हाला कसं वाटलं काय? आपण तर सायकोलॉजीचा क्लास घेतला, 2 दिवस किंवा 1 दिवस आपण त्याच्यावर चर्चा केली. इतर सायकोलॉजी कशी पाहिजे ट्रेडरची ते याच्यावर पण बोललो आपण, कोणकोणत्या क्वालिटीज पाहिजे हे आपण बोललो. तर तुम्हाला कसं वाटलं? त्या खरं गरजेचं वाटलं का? आता खूप गरजेचं आहे. म्हणजे तुमच्यामध्ये हा प्रश्न नक्की आला असेल की हे तर मी ऑलरेडी शाळेमध्ये म्हणा कॉलेजमध्ये म्हणा. त्या तर गोष्टी पाहिजे, त्या गोष्टी असेल तरच आपण कधी करू शकतो. म्हणजे ऑलमोस्ट मला ती गोष्ट महत्वाची वाटते, आणि त्याच्यावर आपण स्वतःहून डिफाईन पण करतो. सो एनिवेज, तुमचं जर काही डाऊट असेल तर नक्की तुम्ही परत विचारा. मी वाटलं तर परत क्लास जॉईन पण करा, काही अडचण फ्री मध्ये आहे. सरांना रिपीट करतोय, आणि जसं आता सरांना सजेशन विचारतोय रिव्ह्यूच्या हिशोबाने, 10 पैकी किती रिव्ह्यू द्यायला तुम्हाला आवडेल? सरांनी खूप छान शिकवलं. जशी भाषा तशी इंग्लिश मध्ये तर इंग्लिश मध्ये, हिंदी तर हिंदी, ज्यांना मराठीत हवे त्यांना मराठी. म्हणजे जसं आहे तसं समजवलं तर समजून जात. आणि काही सजेशन तुमच्याकडून असेल तर सांगा नक्कीच आपल्या परफेक्ट ट्रेडर अकॅडमीला. खूप छान. मी खरंच सांगा, असं काही नाही. तुम्ही असं काही म्हणत आणू नका की मी काहीतरी निगेटिव्ह बोलली तर सर माझा व्हिडिओ युट्यूबला नाही टाकणारच. ओके. आणि त्याच्यामध्ये त्या निगेटिव्ह मुळे जर 2 कस्टमर कमी झाले तर सर्वांचं नुकसान होईल. काही अडचण नाही. 2 नाही मी तुमचा 4 कमी कर, है ना? पण त्याच्याने 4 जण शिकायला, जे 4 जणांना शिकायला भेटेल किंवा 40 जणांना शिकायला भेटेल, ते 4 जण गेले तरी चालेल. कारण तुम्ही जे रिव्ह्यू देतात ना, त्या रिव्ह्यूनी काय होतं किंवा त्या प्रॉब्लेमनी काय होतं, जे तुम्ही सजेशन देतात, इथं येणारे जे स्टुडंट आहे त्यांना त्याची सोय भेटून जाते किंवा त्याचा बेनिफिट भेटून जातो, की अरे हा, या पॉईंटनी पण कस्टमर येऊ शकतात, ज्यांना ती गोष्ट येत नव्हती पण त्यांना ते करायचं होतं पण करता नाही आलं, असं तो. ठीक आहे. एनिवेज, ऑल दी बेस्ट. ट्रेडिंग करा. वैयक्तिक वाटलं तर प्रॉफिट मला शेअर करा, म्हणजे स्क्रीनशॉट. प्रॉफिट नका शेअर करू, स्क्रीनशॉट शेअर करा, मला इम्प्रुव्हमेंट पण कळेल. आणि टच मध्ये राहा. बेस्ट बिझनेस आहे, तुम्हाला खूप रोज पर्यंत करता येईल. ओके, ऑल दी बेस्ट. थँक्यू.